या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऑल रिन्युएबल एनर्जी असोसिएशनने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडकडून सौर ऊर्जा स्वीकारावर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा तीव्र निषेध केला आहे. MSEDCLचे दावे दिशाभूल करणारे असून ग्राहकांच्या वैध हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करण्यात आला. PM सूर्या घर योजनेअंतर्गत अनुदान 3 किलोवॅटपर्यंत मर्यादित असल्याने अधिक क्षमतेची सौर प्रणाली बसवल्यास अनुदान वाढत नाही असे स्पष्ट करण्यात आले. ग्राहकांना त्यांच्या मंजूर लोडनुसार सौर क्षमता बसवण्याचा अधिकार असल्याचं AIREA ने सांगितले आहे. निवासी अनुदानाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोपही निराधार असल्याचं सांगत मंजुरी प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी अशी मागणी करण्यात आली. सध्या पोर्टलवर लादलेले निर्बंध बेकायदेशीर असून ते तात्काळ हटवावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. या संदर्भातील प्रकरणे बॉम्बे हायकोर्ट आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन येथे प्रलंबित असल्याची माहिती AIREAचे कोल्हापूर जिल्हा डायरेक्टर सुहास पाटील यांनी दिली. नमस्कार, मी सुहास पाटील, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी डायरेक्टर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. आम्ही आज आमच्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आणि MSEDCLच्या ज्या काही धोरणाच्या नवीन बदल झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगू इच्छितो की 13 फेब्रुवारीला अचानकपणे MSEDCLने जे काही ग्राहकांच्या मागणीनुसार आपण त्यांना सोलरचे कनेक्शन देत होतो किंवा त्याच्या लोडप्रमाणे आपण देत होतो, तर त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि तो अचानकपणे घडल्यामुळे कुठली पूर्वसूचना न देता आज ग्राहकामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि त्यांचा वापराच्या 12 महिन्याच्या वापराच्या आधारावर आज त्यांनी ते सँक्शन लोड देत आहेत. पण हे जर आपण नवीन आज एखादी इमारत असेल आणि नवीन ग्राहकाला त्याच्या 12 महिन्याचं ॲव्हरेज हे आज असणार नाही आहे, पण त्याची जर ती पुढील काळामध्ये नवीन काही योजना असतील, AC वाढवायचं असेल किंवा त्याला 2 व्हीलर चार्जिंगची घ्यायची असेल किंवा लिफ्ट बसवायची असेल, अशा काही नवीन उपकरणामध्ये त्यांना काही जर डेव्हलपमेंटचा जर विचार असेल तर त्याची पूर्तता कशी करायची याचं कुठलंही उत्तर आज MSEDCLकडून दिलं जात नाही आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला एकच आमचं म्हणणं आहे की ही जे काही अचानकपणे लादलेले हे जे काही तुम्ही MSEDCLकडून जे काही ग्राहकांना विश्वासात न घेता त्यांना आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जर आपण काम करत असू तर प्रत्येक ग्राहकाचा याच्यामध्ये विचार केला पाहिजे. फक्त MSEDCLच्या माध्यमातून विचार न करता ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्याच्या माध्यमातून, त्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या माध्यमातून आणि त्यांना मिळणारी सबसिडी याच्यावरती आपण आज टाच आणत आहोत. जर ग्राहकाला जर 3, 4, 5 किलोवॅटचं जर आपण ॲडिशनल जर लोड जर असेल तर 3 किलोवॅटपर्यंत सबसिडी मिळते, 4 ते 10 किलोवॅटपर्यंत सबसिडी नाही भेटत. पण कुठलाही ग्राहक असं कधीच म्हणणार नाही आहे की मला 2 किलोवॅटच्या ऐवजी 3 किलोवॅट द्या, कारण जर 3 किलोवॅट सिस्टीम जर वाढली गेली तर त्याला 18,000 सबसिडीसाठी पुन्हा 50,000 ते 70,000 रुपये खर्च करावे लागतात. तर कुठलाही ग्राहक ह्या आपला अभ्यास करूनच ही त्याची सिस्टीम तो घेत असतो. आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर MSEBने याच्यावरती पुन्हा एकदा विचार करावा आणि आज ग्राहकांचं जे काही नुकसान होत आहे त्याच्याबद्दल त्यांना ग्राहकांना एक सुटकेचा निश्वास आणि निस्वार्थीपणे त्याच्यावरती मार्ग काढावा ही आमची विनंती आहे.